नमस्कार. मी गीताली विनायक मंदाकिनी, मिळून सार्वजनिक मासिकाची मी संपादक आहे. मिळून सार्वजनिक मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 सुरू केलाय. 1975 मध्ये युनोनी महिला वर्ष जाहीर केलं. त्याला 2025 मध्ये 50 वर्ष होत आहे. तर या महिला वर्षाची, स्त्री चळवळीची 50 वर्षाची वाटचाल कशी आहे, किती क्षेत्रांवर कसा कसा प्रभाव पडलाय, व्यक्तिगत आयुष्यात स्त्री चळवळीमुळे काय फरक पडला वगैरे वगैरे संदर्भात आपण स्त्री चळवळ आणि मी अशा गप्पा गोष्टी करणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे मिळून सार्वजनिकची पुण्याची प्रतिनिधी सुनीता भागवत आली आहे. नमस्कार सुनीता. नमस्कार. तुझं मनापासून स्वागत आहे. आणि आपल्या या प्रकल्पामध्ये आपण स्त्री चळवळ मध्यवर्ती ठेवून आपल्या आयुष्याविषयी बोलणार आहोत. त्याच्यामुळे प्रथम मला सांग की तुझ्या आयुष्यामध्ये स्त्री चळवळ कधी आली? साधारणतः 1975च्या आसपास ती चळवळ मला समजली. म्हणजे जशी ती मुंबईमध्ये आली तशी लगेच मला समजली. कारण त्यावेळेला मी ज्युनियरला होते कॉलेजला, मी रुईयाला होते. आणि कॉलेजमध्ये जात असताना आम्ही जेव्हा लोकलनी जायचो तेव्हा गाडीमध्ये स्त्री मुक्ती संघटनेने पत्रकं वाटलेली होती. त्यामुळे तेव्हापासून मला स्त्री चळवळ हे माहिती आहे. पण त्याच्यामध्ये जी काही समता वगैरे मूल्य आहे ही मला लहानपणापासून खूप जास्त माहिती आहे. तुझं बालपण कसं, म्हणजे बहिणी किती, भाऊ किती? मला 2 बहिणी आणि 1 भाऊ. पण माझे वडील हे कार्यकर्ते होते प्रजा समाजवादी पक्षाचे, म्हणजे राष्ट्र सेवा दलाचे म्हणून. आधी काँग्रेसचे, तालुका काँग्रेसचे कार्यकर्ते होते. आणि त्यांनी असं ठरवलं होतं की संपूर्ण जीवन हे समाजकार्याला वाहून घ्यायचं. काय वडिलांचं नाव? माझ्या वडिलांचं नाव भाई सुळे. भाई सुळे म्हणून ते प्रसिद्ध आहे. आणि त्यांनी माझ्या आईशी जेव्हा त्यांचं लग्न जमलं, लव्ह मॅरेज आहे त्यांचं, शाळेमध्ये ते भेटले. म्हणजे शाळेमध्ये माझी आई शिक्षिका होती आणि वडील लायब्ररीयन होते. ते जेव्हा भेटले आणि प्रेमात पडले तेव्हा त्यांनी माझ्या आईला, मी आता त्यांना ब्लॅकमेल केलं असं म्हणते, त्यांनी माझ्या आईला असं सांगितलं की मी कफल्लक माणूस आहे, देशाची सेवा करणार आहे आणि तुला 3 दगडावर वेळप्रसंगी 3 दगडाची चूल मांडून स्वयंपाक करावा लागेल. आणि ती हो म्हणाली. बस तेवढा एक संदर्भ घेऊन आयुष्यभर माझ्या आईने सगळा आर्थिक भार घेतला. म्हणजे आईचं नाव? तिचं नाव विजया सुळे. माहेरचं मोकाशी तिचं. पण आईकडून मला ही सगळी मूल्य खूप चांगली कळली. ह्याचं कारण माझ्या आईनी वास्तवाचा अगदी प्रखर सामना केला. कारण वडील कमवायचेच नाही आणि त्यांचं समाजकार्य चाललं. त्यांनी ते ग्रंथपाल होते ते सोडून दिली नोकरी. त्याच्यानंतर ते तुरुंगात होते. म्हणजे 3 वेळा त्यांच्या लग्नाची कोर्टात तारीख घेतली तर ते तुरुंगातच होते. असं 2 वेळा त्यांच्या लग्नाच्या तारखा गेल्या आणि 3ऱ्या वेळेला मग त्यांनी 5 रुपयामध्ये रजिस्टर्ड मॅरेज केलं. म्हणजे त्यांचे शिक्षक मामा आणि आईचे वडील असं ते 5 रुपयामध्ये त्यावेळेला त्यांनी कोर्ट मॅरेज केलेलं 1944 साली. ही मोठी मुलगी. त्यामुळे माझ्या आजोबांना खूप तिचं धुमधडाक्यात लग्न करायचं होतं. ती पण चांगली होती, चांगली स्थळं येत होती. त्यामुळे असा हा नोकरी करणारा नको होता. पण त्यांनी फारसा विरोध दाखवला नाही. पण शेवटपर्यंत माझ्या वडिलांना अतिशय सगळ्या समाजामध्ये मान होता. आता सुद्धा त्यांनी सांगितलं की मी ओळखते, कारण त्यांनी खूप ठिकाणी काम केलं. अतिशय उत्तम माणूस म्हणून ते प्रसिद्ध होते. आणि ते खूप चळवळे होते. म्हणजे घरामध्ये काम हे कधी त्यांना विशेष वाटलं नाही की आई नोकरी करते. माझी आई 6-10ला घर सोडायची आणि संध्याकाळी 4:45ला यायची. हेल्थ व्हिजिटर होती. तर ते वडील माझे सगळं घर सांभाळायचे. ते म्हणजे ते नोकरी पण करायचे प्रसंगानुरूप. त्यांनी सहकारी चळवळीत केलं. एकदा त्यांनी गावाला 2 वर्ष खानावळ काढली, मग त्याच्यात कर्ज केलं. मग ते माझ्या आईनी फेडलं नेहमीप्रमाणे. पण मी वडिलांबरोबर होते. आणि महत्वाचं म्हणजे असं की मी 6 वर्षाची असताना माझ्या आईला असं कळलं की हेल्थ व्हिजिटरचा कोर्स आहे मुंबईमध्ये आणि तिला इथे खेड्यामध्ये मुलांना काढावं, त्यांना संधी मिळणार नाही असं वाटत होतं. म्हणून तिने त्या कोर्सला गेली. तर 6 वर्षाची असताना मला मांजरीला माझ्या वडिलांनी वर्षभर सांभाळले, आईला कोर्स करून दिला. म्हणजे हे आणखीन एक उल्लेखनीय त्यांचं आहे. आणि त्यामुळे मी नेहमी असं मानत असते की मुलं सांभाळणं हे फक्त आईचं काम नाही. कारण मला वडिलांनी सांभाळलेलं आहे, अतिशय उत्तम सांभाळलेलं आहे. आणि मला आई आणि वडील दोघांचे सारखंच मोल वाटतं. त्यामुळे बायकांनी एक स्तनपान सोडल्यानंतर बाकी सगळं काही बायकांनीच करावं ह्याला माझी अजिबात मंजुरी नाही. हा पहिला समतेचा धडा मला माझ्या घरात मिळालेला आहे.
आणि भाऊ होता तर तिथे कधी असं आईनी केली की मुलगा आहे म्हणून हा विशेष? करायचं बरं का. थोडीशी पार्सलिटी आमच्या घरात चालायची. म्हणजे दूध फक्त त्याला मिळायचं तेव्हा मी त्याच्यावर सुद्धा भांडायची. मग आई म्हणायची तू पण पी ना. पण ते तसं पण पी ना पण ते पण असायचं आणि तेवढी अवेलेबिलिटी पाहिजे. पूर्वी तसं नव्हतं. आम्ही कनिष्ठ मध्यम वर्गातली मंडळी, त्यामुळे सगळ्यांना नसायचं. पण आम्हालाही आणि गंमत अशी की एवढं सगळं वातावरण मलाही असं वाटायचं की तो आई वडिलांना सांभाळेल तर त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. हा एक समाजाचा पगडा असावा ना तसा होता. किंवा मी आता 10वी झाल्यानंतर ज्या वेळेला मी BA ला गेले, कारण मला मराठी साहित्य घ्यायचं होतं, ते घेतलं नाहीच मी. पण त्यावेळेला माझ्या आईला फार वाईट वाटलं, कारण माझ्या आईने मोठीला नर्सिंगला गेली होती, दुसरी शिक्षिकेचा कोर्स करत होती. ती म्हणाली तू ही अशी शिकणार मग तुझं कसं आयुष्यात होणार. कारण प्रत्येक स्त्रीने आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे हा माझ्या आईचा फार मोठा आग्रह होता. आणि त्यामुळे तिला खूप वाईट वाटलं की ही त्या आर्ट्सला जाते, हिचं कसं व्हायचं आता असं पद्धतीने तिला वाटलं. म्हणजे आम्हाला नोकऱ्या मिळत गेल्या, मी सोडत गेले त्या. तेव्हा तिला वाटलं ठीक आहे आता काही हरकत नाही. आणि शेवटी तिला त्याचं खूप समाधानही वाटलं. कारण मला नेहमी असं वाटतं की मुलीला संपत्तीत वाटा हवा, तसं मला असं वाटतं मुलीने आई वडिलांच्या जबाबदारीत सुद्धा वाटा घेतलाच पाहिजे. आणि त्याप्रमाणे आम्ही तिघी बहिणींनी घेतला. म्हणजे माझ्या आईचं जर 40,000 बिल झालं हॉस्पिटलचं तर आम्ही प्रत्येकी 10,000 काढायचो, तिघी बहिणी आणि भाऊ. त्यामुळे हे मला मुलींसाठी प्राथमिक वाटतं. शिवाय आम्ही लग्नाच्या खर्चात सुद्धा आम्ही तिघींनीही जास्तीत जास्त प्रयत्न केला की कमी आईकडून घ्यायचं, कमवून तिला द्यायचं. जेव्हा हल्ली मुली मागतात ना की मला हे आईने हे घेतलं द्यायला पाहिजे असं थाटात, तेव्हा आम्हाला अतिशय आश्चर्य वाटतं की तुम्ही आई वडिलांसाठी काही न करता मागता कसं. तुम्ही हा वाटा दिलाच पाहिजे आपल्या ह्याच्यात. ते आपल्याला झेपेल तेवढंच, आई वडिलांकडून जास्त घेता कामा नये असं माझं मत वैयक्तिक आहे. आणि सांभाळण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. पण ते आम्ही केलं. आणि नंतर लग्नाचा डिसिजन कसा घेतला? आणि लग्नाचा डिसिजन म्हणजे आमचा परिचय होता आधीपासून. आणि बहिणीला माझ्या असं खूप वाटत होतं की म्हणजे ते हुशार डॉक्टर आणि डॉक्टर शिकत होते. 3rd MBBS ला असताना आमचं लग्न झालं. लवकर झालं आमचं लग्न. 23 आहे. माझ्या आईचं असं म्हणणं असायचं की 21व्या वर्षी मुलीचं लग्न झालं पाहिजे, मग ते 25व्या वर्षाच्या बाळपण झालं पाहिजे असं तिचं एक होतं. आणि त्याप्रमाणे त्या दोघींचं झालं. त्यामुळे माझं तिने 21व्या वर्षी ठरवलं. तर नाही म्हणण्यासारखं तसं काही नव्हतं. म्हणजे आपण मग इकडे सासरी म्हणजे यांच्या आई वडिलांना चालत होतं, ते मिळवत नव्हते ना, म्हणजे शिकत होते. नाही, त्यांनी फक्त एकच सांगितलं की त्याचं शिक्षण पूर्ण झालं की मग त्याच्यानंतर लग्न करू. आणि मला त्यावेळेला नोकरी होतीच. म्हणजे मला खूप लवकर नोकरी लागली. मी ज्युनियर कॉलेजला असतानाच नोकरी करायला लागली. शेवटचं वर्ष म्हणजे तेव्हा अर्ज टाकले आणि सिनियरच्या वर्षी मी नोकरीला लागले सुद्धा होते. म्हणजे मी नोकरी करून शिक्षण केलं. त्यामुळे मी त्यांना सांगितलं मी, आणि बँक ऑफ महाराष्ट्राची नोकरी होती, म्हणजे ट्रान्सफर कुठेही मिळण्यासारखी होती. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या तसं काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांना स्टायपेंड होते त्यावेळेला इंटर्नशिपचा मिळायचा. मग नंतर त्यांना नोकरी लागली असं. त्यामुळे आर्थिक सासरच्यांनी पण खूप काही असं केलं नाही, कारण परिचय आमचा खूप वर्ष होता. आणि त्यामुळे त्यांना काही नाकारण्याचं कारण वाटत नव्हतं. आणि मग असं म्हणजे जसं भागवत आडनावावरनं असं वाटतं की जन्माने ब्राह्मण नवरात्र, तर तसं नाहीये असं तू म्हणत होतीस ना. ते कोण आहेत जातीने? ते जातीने माळी आहेत. आणि मी सिकेपी. म्हणजे तो आंतरजात, म्हणजे हे मला एका अर्थाने बरं वाटतंय की ठरवून आहे ना तसं ते. तरी तिथे जातीचा विचार नाही केला, म्हणजे ती एक चांगली गोष्ट म्हणायची ना. हो, तसं म्हणजे ऍक्च्युली माझ्या सासऱ्यांनी पण आंतरजातीय विवाह केलेला आहे. माझे सासरे माळी आणि सासूबाई सिकेपी. आणि त्यांच्या लव्ह मॅरेजला प्रचंड विरोध होता. आणि त्या लिटरली पळाल्या घरातून. आणि मग त्यांना लपवून ठेवलं त्यांच्या एका मित्रांनी. मग नंतर भाई वैद्यांनी त्यांना घरावरून असं नेऊन प्रधान मास्तरांकडे सोडलं. आणि प्रधान मास्तरांकडे त्यांचे सासूबाईंचे आई वडील आले. त्यांनी विचारलं की हे करायचंय का. प्रधान मास्तरांनी सांगितलं की हिला करायचंय, आणि ती संज्ञा नाही तर तुम्ही आता विरोध करू शकत नाही. त्यामुळे आंतरजातीयचं आमच्याकडे एवढं काही विशेष नव्हतं. आणि माझ्या माहेरच्या जातीत तर सगळ्या आंतरजातीय आहेत, आंतरधर्मीय आहेत. म्हणजे दुसऱ्या धर्माचे नाही, ख्रिश्चन सून आहे आमच्याकडे, पारशी सून आहे. त्यामुळे आमच्याकडे एवढं विशेष जातीपातीचं नव्हतंच. त्यामुळे विरोध काही नाही झाला, नॉर्मल झाला. आणि सासूबाई काही नोकरी वगैरे करत होती? नाही, सासूबाई नव्हत्या नोकरी करत. म्हणजे सासरी थोडंसं बायकांनी नोकरी करू नये अशाकडे कल होता. आणि त्यामुळे तू सोडली?
त्यामुळे मग मी सोडली. पण मी सोडताना थोडा एवढा फायदा बघितला की मला स्वतःला आई नोकरी करत असल्यामुळे असं वाटायचं की आई घरी असायला फारच वाटायचं लहानपणी. त्यामुळे मी मुलगी झाल्यानंतर नोकरी सोडली. ओके. मुलीला घरपण अशा. आणि नंतर मग कधी वाटलं का की अरे आपण उगीच नोकरी सोडली? नोकरी उगीच सोडली असं वाटलं नाही मला. कारण असं काही बँकेच्या नोकरीत फार मोठं काही पैसा होता, पण खूप काहीतरी करते असं काही वाटत नव्हतं. आणि नंतर मुली मोठ्या झाल्यानंतर काहीतरी करावं असं नक्कीच डोक्यात होतं माझ्या. म्हणजे मी इव्हन 81 साली विद्याताईंना भेटले होते त्यासाठी. म्हणजे माझी मुलगी तेव्हा 7-8 महिन्याची होती, तेव्हा जाऊन मी त्यांना भेटले होते. पण तेव्हा त्यांनी मला जे काही सांगितलं की रात्री झोपण्यासाठी आम्ही सगळ्याजणी जमणार, तेव्हा तू ये, तर ते मला जमण्यासारखं नव्हतं. त्यामुळे मग पुढे त्यांचं माझं राहिलं नाही काही. पण मग मला पुढे ट्युशन्स घ्यायची जेव्हा संधी चालून आली त्यावेळेला मी ते घेतले. आणि मग तो मला अतिशय आवडलेला व्यवसाय. म्हणजे खूपच चांगला की मला खूप समाजातले एवढे थर बघायला मिळाले की म्हणजे आपण चळवळ म्हणतो तर ही एक चळवळ, म्हणजे स्त्री चळवळ ही तर खालच्या बहुजन वर्गात किंवा खाली नाहीच आहे, अजिबात नाही पोहोचलेली. इव्हन मी बंगलेवाल्यांच्या ब्राह्मणी ह्याच्यामध्ये आम्ही एक मंडळ चालू केलं आणि तिथे मी विद्याताईंचं सांगत होते. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की आम्ही श्रीमती वगैरे काहीच लावत नाही, कारण विधवा सधवा असा काही आम्ही फरकच मानत नाही. आम्ही सगळ्यांना सामान्य मानतो, सगळ्यांना हळदी कुंकू देतो. तर ते संपल्यानंतर एक बाई मला म्हणाल्या, तुम्ही मला फार उशिरा भेटला. मला म्हणे माझे मिस्टर गेल्यानंतर खूप वाईट अनुभव आले. आणि मला धक्का असा बसला की ही ब्राह्मणी लोकांची, सुशिक्षित लोकांची बंगल्याची सोसायटी आहे. व तिथे आणि माझ्याकडे जी कामाला म्हणजे धुणीभांडी करणाऱ्या बायकांची जी मुलं येतात त्या बायकांमध्ये मला तिथे काही फरकच नाही मग दिसला. मग मी असंही करून पाहिलं की हळदी कुंकाला, संक्रांतीच्या हळदी कुंकाला, म्हणजे हळदी कुंकू न म्हणता मी तेव्हा तिळगुळ समारंभाला म्हणून सगळ्या घरातल्या विधवा बायकांना सुद्धा घेऊन, म्हणजे एखादीचे सासरे गेले असतील तर त्यांना म्हटलं तुम्ही सासूबाईंना सुद्धा घेऊन या, असं सगळ्यांना सांगितलं. अतिशय आग्रहाचं आमंत्रण केलं. आणि आश्चर्य म्हणजे अशा व्यक्तीला बरोबर एकही बाईने आणलं नाही. म्हणजे नंदेचा नवरा गेला असेल तर नंदेला आणलं नाही, सासरे गेले असतील तर सासूला आणलं नाही. मग मला जरा वाईट वाटलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या या विधवा बायका माझ्याकडे तिळगुळ घ्यायला आल्या. म्हणजे हा मला एक वेगळाच अनुभव आला. म्हणजे त्यांना तिळगुळ घ्यायचा होता, यायचं होतं, पण त्यांना सुद्धा सिनीन बरोबर यायचं नव्हतं. आणि घरातल्या स्त्रियांनी त्यांना आणलं नाही. दोन अनुभव माझ्या ते लक्षात आले. आणि माझ्याकडे मुस्लिम बायका सुद्धा हळदी कुंकाला यायच्या, त्याच्या बोटावर हळदी कुंकू घेतात, पण ते येतात. सगळे सत्यनारायणाला सुद्धा यायच्या. म्हणजे आम्ही कधी करतच नव्हतो. एकदा फक्त काहीतरी कारणाने त्या दिवशी आमच्याकडे काय झालं मला कल्पना नाही, पण काहीतरी करायचं म्हणून केला होता. बाकी एरवी आमच्याकडे सत्यनारायण वगैरे असं काहीही नसतं धार्मिक. हे आमच्याकडे भटजी वगैरे बोलवणं मान्य नाही, फुल्यांना मानणारी लोक होतात. तर त्याही कार्यक्रमाला भटजी बोलवले नव्हते. माझ्या सासूबाईंनीच पूजा सांगितली आणि माझ्या छोट्या मुलीने केली ती पूजा. ते सुद्धा म्हणजे करत नाही असं. पण सगळ्या जाती धर्माच्या बायका माझ्याकडे आल्या होत्या. त्यामुळे आम्हाला हे काही एवढं असं जाती धर्म विधवा वगैरे हे असं आमच्या घरात सुद्धा असं चालत नाही. म्हणजे आमच्या कुठल्या वहिनी जर विधवा झाली असतील तर आमच्याकडे आम्ही त्यांना इतरांसारखंच हळदी कुंकू देतो, गजरा देतो, त्यांच्याकडून हळदी कुंकू लावून देतो, सगळं नॉर्मल करतो. त्यामुळे असं मला ह्याच्यामध्ये विशेष वाटत नाही. पण मी जेव्हा सासरी बहुजन समाजात आले ना, तेव्हा आमच्या इथे या खूप परंपरा होत्या. म्हणजे काचेच्या बांगड्या पाहिजेत. माझ्या सासूबाईंच्या 9 बांगड्या असायच्या प्रत्येक हातामध्ये शेवटपर्यंत. आणि मला सुद्धा काचेच्या बांगड्या घातल्या नाही की सगळ्या आजूबाजू हे काय तुझ्या हातात बांगड्या म्हणजे काचेच्या, म्हणजे सोन्याच्या वेगळ्या, काचेच्या पण घालायला पाहिजे, जोडवी पाहिजे, मंगळसूत्र पाहिजे, असं होतं. आणि मग मी त्यांना हळूहळू बोलायला लागले ना, की ज्यांचे मिस्टर गेले त्यांना मी सांगितलं म्हणजे तुम्ही कुंकू लावा, आता 13 दिवसात तुम्ही लावलं की पुढे ते चालू राहील. तर मग त्या तसं करायला लागल्या. मंगळसूत्र झाल्यानंतर आता आमच्याकडे हा प्रकार तुलनेत कमी झालाय. तुलनेत म्हणजे पूर्ण गेला नाही, अजिबात नाही. त्या याच्यामध्ये म्हणजे जेव्हा तू ट्युशन्स घेते ना, मला ते खूप तुझं महत्वाचं काम वाटतं. कारण तिथे तू सतत बोलत असते ना मुलांची. तर तो तुझा अनुभव कसा आहे की मुलं कशी सजग असतात का या सगळ्याविषयी? खूप खूप. म्हणजे माझं तर म्हणणं आहे की 7वी, 8वी, 9वी हे वय अत्यंत मुलं घडवण्याचं वय.
की त्या काळामध्ये मुलं घरामध्ये जे काही असेल ना त्याच्या अगदी पार विरुद्ध टोकाला जाऊन आपले विचार आत्मसात करतात. त्याचा मला अतिशय चांगला अनुभव आहे. की मी ह्या साधारणतः या वयाच्या मुलांना अंधश्रद्धा निर्मूलनचा आमच्या इथे एकच असा मोठा कार्यक्रम झालेला. त्या कार्यक्रमाला म्हणजे विद्यार्थ्यांना वगैरे सुद्धा बोलवलं. तुम्ही आला होतात मला मोठा असा संमेलन झालं होतं त्यांचं. मला वाटतं पण एवढं मोठं एकमेव असावं ते. त्याची मी तिकीट म्हणजे त्यांचे पास घ्यायचे ते जेवणाचे ते काढून मी माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटले होते. असं 8वीच्या विद्यार्थ्यांना. तर त्या सगळ्यांना नंतर असं विचारलं ना की म्हणजे आणि मुलांनी मग ते पास दिल्यामुळे ते अटेंड पण केलं होतं. त्यांना असं विचारलं ना की तुमची आदर्श व्यक्ती कोण, तर ते नरेंद्र दाभोळकर सांगायचे जे सहसा उत्तर मिळत नाही. म्हणजे हा मला पण बसलेला धक्का होता. कारण मी साधारणतः कर्मवीर भाऊराव पाटलांविषयी खूप सांगते. मी त्यांना खूप मानते. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील, नेहरू, गांधी यांच्याविषयी आम्ही जास्त सांगत असतो. म्हणजे आम्ही आमच्या इथे फळ्यावर सुद्धा बाहेर असं लिहून ठेवायचं सुटलीमध्ये झाडाला टेकून एकेका त्याची माहिती त्यांनी महत्वाचं काय कार्य केलं असं. तर तिथे मुलांनी सगळ्यांनी नरेंद्र दाभोळकर एकमेकांनी लिहिल्यानं मला खूप छान वाटलं. याचा तो परिणाम. आणि माझे मिस्टर प्रयोगही करून दाखवायचे त्यांना की ते तुमचं नाव लिहिलेलं कसं आहे. जादू दाखवतात ना, तेल टाकलं आणि पेट घेतला वगैरे सगळे ते प्रयोग करून दाखवायचे. चमत्कार. ते आम्ही खूप पूर्वी पहिल्यापासून करत असू. त्यामुळे मुलांना अशा ह्याच्यात केलं ती मुलं आज सुद्धा ते लक्षात ठेवू नये. किंवा इव्हन आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमाचा सुद्धा खूप मुलांच्यावर परिणाम होतो. म्हणजे 95-96 साली ज्या वेळेला इंग्लिश मिडियमची पुस्तकं बदलली तेव्हा आधी पुस्तकामध्ये असं असायचं की फादर मदर, मग त्याच्या फादरमध्ये गोज टू ऑफिस, वर्क्स इन किचन, असं हे टिपिकल वर्णन होतं. तर तेव्हा मला मुलं विचारायची की मग आमच्याही नोकरी करताय मग आम्ही घरीच राहते असं कसं काय लिहिलं. मी म्हणायचं जे आहे तसं लिहा ना तुम्ही, खरं ते लिहा. त्यांनी फक्त मार्गदर्शन केलं, आपल्याला तसंच लिहायला पाहिजे असं नाही. आणि 96 सालानंतर जेव्हा ते सगळी आपल्याकडे मला वाटतं 92 साली पॉलिसी आली आणि मग 96 पासून मराठी किंवा ह्याच्यामध्ये आई सुद्धा काम करते आणि समानतेची त्यावेळेला मुलांना इतका आनंद झाला. मुलांनी छान मनाने निबंध लिहायला सुरुवात केली. त्यामुळे हा किती परिणाम होतो हे अगदी सिलेबसमध्ये. त्यामुळे मला ज्या वेळेला निर्भयाच्या बाबतीमध्ये हा जो कायदा आला आपला 2013चा त्यावेळेला सुद्धा मी सूचना जेव्हा सरकारने मागितल्या त्यांना अगदी कटाक्षाने सांगितलं होतं की आपल्या सिलेबसमध्ये या कायद्याचा आणि त्याचा सारांश असा उल्लेख असायला पाहिजे सिलेबसमध्ये, असा माझा म्हणजे तुम्ही एक सूचना म्हणून दिलेला. कारण हा माझा अनुभव आहे की त्या वयामध्ये मुलं खूप शिकतात. आणि तुझ्याकडे मुलं किती मुली किती असं असतं का? साधारण सारखी संख्या असते. म्हणजे 14-15 मुली 14-15 मुलं असतात. पण जो वर्ग कमी शिक्षित आहे म्हणजे झोपडपट्टीमध्ये वगैरे राहणारे आहेत ते कॉर्पोरेशनच्या शाळेत जातात त्या मुलांच्या मध्ये काय होतं 9वी पर्यंतचे वर्ग आहेत त्याच्यामध्ये मुलींना ते क्लासला पाठवत नसून पूर्वी 10वीला फक्त तिला पाठवायचं आणि मुलांना मात्र 5वी पासून पाठवायचं. तर मी माझ्या मिस्टरांना सांगायचे की म्हटलं मुली एवढ्या त्या वर्गातल्या यायच्या नाही. त्यामुळे माझ्या मिस्टरांना सांगायचे की मुलासाठी ना त्या बाई भरतील फी, मुलीसाठी नाही भरणार. एकदा त्यांनी असंच विचारलं एका मुलाला त्याच्या आईला की त्या म्हणाले नाही मला दोघांची फी भरता येते. म्हणाले मुलगी काय करते तर म्हणाले 9वी आणि मुलगा 10वी मुलाला पण. ते म्हणाले ठीक आहे मुलीलाही पाठवा, यावर्षी फी भरू नका पुढच्या वर्षी भरा. मग अशा पद्धतीने आमच्याकडे बऱ्याच मुलींना सुद्धा फी न घेता शिकवायचो आम्ही. आणि आश्चर्य असे ना की मुली जास्त मार्क मिळवायच्या, त्या सिन्सिअर असतात, पुढे जायचं असतं. म्हणजे मुलांना कसं काही न करता जातात, त्यांना पाहिजे ते करता येतं, मुलींना ते करता नाही येत. शाळा सोडण्याचंही मुलींचं प्रमाण त्याच्यामध्ये असते. म्हणजे एक तर खूप हुशार मुलगी होती माझी आणि 10वीच्या परीक्षेच्या महिनाभर आधी तिच्या आईने लग्न तिचं केलं. मला इतकं वाईट वाटलं की तिन्ही तुकड्यामध्ये पहिली येणार आहे. मी तिच्या आईला बोलवून घेतलं, दिसायला वगैरे पण खूप छान होती. तर तिची आई म्हणाली अहो काय करू आता आम्हाला सारख्या धमक्या येतात की आम्ही लग्न असू. तर म्हणाल्या एखाद्याने पळवून नेली तर मी मुलीचं काय करू, ते 10वीच्या शिक्षणापेक्षा मला ते महत्वाचं. शिकायचं असेल तर नवरा शिकवेल नाही तर नाही शिकवणार, नाहीतरी म्हणे शिकून काय नवरा काय करेल तेच ना शेवटी. आता या प्रश्नाला तर उत्तर नव्हतं. त्या मुलींना कधी कोणी पळवेल काय करेल त्यांचं सुरक्षितता नाही तिथे. त्यामुळे मग मुलींना शिक्षणाच्या खूप त्या किती असं म्हणजे वडील दारू पितात बहुसंख्य. मी एका मुलाला विचारलं म्हटलं तुझे वडील काय करतात,
दुसऱ्याच मुलाने उत्तर याचा बी बाप माझ्या बापासारखा पडीक, पडीक नाही तो बी पडीक. म्हणजे नोकरी करत नाही. केलं ना तर उलट ते दारू पिऊन आहे त्याची मोडतोड करणार, त्यापेक्षा तुम्ही काही कमवू नका, घरात बसा, फार पापड लाटा. ही बहुसंख्य त्यांची परिस्थिती. आणि लिज्जत पापडचं आहे का त्या भागामध्ये? लिज्जत पापड नाही, तिथे वेगवेगळे असे पापडवाले आहेत, तर ते घरी मग पापड देतात, म्हणजे काही रुपयाप्रमाणे ते खूप मोठा व्यवसाय चालायचा. तिथे पुरुष पण लागतात का? घरात लागतात, बाहेर नाही. बाहेर वाळवायला मुलं किंवा बायका असतात, पण अशी कामं करतात. मग पुरुष कामं सुद्धा करतात, पण त्यांचं काम करणं म्हणजे हा त्रासदायक प्रकार असतो. म्हणजे ते पिणं आणि मग रात्रीचा गोंधळ असतो. आणि पिणं हे खरं सांगायचं मुलांना सुद्धा काही वाटत नाही. म्हणजे काहीतरी पार्टी येतं ते सांगतील चल तुला पण घे 2 घोट तू पण घे, असेही प्रकार पाहिजेत नाही. म्हणजे हे वाईट आहे, हे मुलांना काही जाणवत नाही. तर मी त्यांना आपलं असं सहज म्हणायचे की तुम्ही नोकरीला लागलात आणि पहिल्या वर्षभरात तुम्ही दारू प्यायला नाही, सिगरेट ओढला नाही, की मला सांगायला या मी तुम्हाला 1000 रुपये बक्षीस देईल. मॅडम 1000 नाही काय होणार, म्हटलं ते बक्षीस आहे लक्षात ठेवा, 1000 घेते. म्हटलं अरे काय प्यायचं की एवढा पैसा तुम्ही कमावता आणि एवढा नासा आणि शरीर आणि हे सगळ्याचीच म्हटलं नासाडी होते पैशाची. मग ते तुमच्या घरातल्या वडिलांचं वागणं आठवा. ती मुलं गप्पा बसायची. म्हणजे मी म्हटलं ठीक आहे निदान एवढं तर त्यांना. आणि मी पण याच्यावर कोणी आलं का तुझ्याकडे 1000 रुपये? अजून तरी नाही आले. आता त्यांना आठवते की नाही माहित नाही, पण निदान आपण सांगायचं तर काम करावंच असं मला नेहमी वाटत असेल की व्यसन नको. बरोबर. आणि काही मुलांना ते माहित नसते की पुढे काय अभ्यासक्रम आहे, काय शिक्षण आहे. पण काही मुलं असतात ना ती व्यवसायाला खूप आधीच लागतात. म्हणजे 8वी 9वी पासून. म्हणजे 9वीच्या क्लासमध्ये तर माझं असं व्हायचं की सकाळच्या बॅचला मला बरीचशी मुलं अर्ध्या तासानंतर यायची. मग विचारलं का आता दुधाची लाईन टाकायला गेलो, पेपरची लाईन टाकायला गेलो, ऑफिसमधले पुसून वगैरे ते काम करायला गेलो, असं ते खूप आधीपासून कामं करत असतात. तर त्यामुळे शिक्षणाची हेळसांड होती. तुझ्या बाबतीत थोडं असं झालं का की सामाजिक काम तू एका अर्थाने घरात राहून केलं, म्हणजे बाहेर न पडता. तर मग आता त्या अर्थाने बाहेर पडण्याच्या दृष्टीने नारी समतामयांच्या अक्षरस्पर्श याच्यामध्ये तू काम करायला लागल्यावर तुला काही म्हणजे फरक वाटला का स्वतः? खूपच फरक वाटला मला. म्हणजे कसं आहे की नुसतं बोलणं आणि त्याच्या मागची विचारांची बैठक हा त्याच्यामधला एक मोठा फरक होता. म्हणजे मला समता वगैरे वाटत होतं, पण ते कुठल्या ह्याच्यावर. म्हणजे आता आपण जेव्हा चळवळीमध्ये आलो तेव्हा आपण ते नुसते हे 2 6च नाही, आपण LGBTQ सुद्धा घेतो. त्यामुळे हा जो विस्तार झाला ना, किंवा स्वतःविषयी सांगताना मी पूर्वी सौ सुनीता रवींद्र भागवत असं सांगत असेल, मग हळूहळू सौ बळाला, मग आता सुनीता भागवत पर्यंत आलं. मग आता मला अशी जाणीव झाली भागवत तरी मी का म्हणून सांगायचं, मग लगेच जाती पाती सगळं नाही, आता नुसतं सुनीता सांगायला सुरुवात करायची. असं मागच्या वेळेपासूनच मी केलं. पण त्या सगळ्या प्रोसेसला 8-10 वर्ष ह्या विशिष्ट ग्रुपमध्ये जावी लागली की ह्याचा तो खूप परिणाम झाला. आणि वेगवेगळ्या गोष्टी खूप म्हणजे बेसिक जे कायदे कळतात. नारी समता मंचामध्ये तर मला खूपच कळलं. म्हणजे माझ्या आजूबाजूला तो उलट नारी समता मंचामध्ये बघते त्याच्यापेक्षा जास्त डोमेस्टिक व्हायलन्स आहे. म्हणजे माझ्या लग्नानंतर माझ्या शेजारच्या बाई आहेत, त्यांच्या घरात एक दिवस असं भिंतीवर आपटल्याचा, लाटण्याने मारल्याचा, आरडाओरडा असं सगळं आवाज ऐकला. सकाळी त्यांना म्हटलं बापरे तुमच्या चेहऱ्यावर तर म्हटलं का किती जखमा झाल्यात, असं रक्त सापडलेलं पाळण निघालं. म्हटलं तुम्हाला किती होतं मारलंय, कसं होतं तुम्ही सहन करता? मला म्हणते काहीच नाही, अगं मागच्या वेळेला बघ कोयत्याने मारलं होतं हे बघितलं मी. मला इतका धक्का बसला, कारण मी कधीही कोणाला मारताना बिरताना बघितलं नव्हतं, आरडाओरडा सुद्धा कधी अनुभवला नव्हता. तेव्हा ह्या टोकाचा व्हायलन्स असतो हे पहिल्यांदा मला आता तुलनेमध्ये ह्या वरच्या वर्गातला खूप कमी वाटतो. पण मला थप्पड सुद्धा सिनेमा आवडला. ही थप्पड सुद्धा नाहीच चालणार, अपमानच आहे, बोलून सुद्धा करता कामा नये. पण एवढ्या थरापर्यंतचा हिंसाचार बायका कशा करतात त्याचं मला आश्चर्य वाटतं. बरं असं नाही की नुसता नवरा बायकोला मारतो, बायको पोरांना पण तेवढीच मारतो. हाही आहे पुढे, तो पुढे राहत राहतो. तर त्या ह्यांच्यामध्ये काहीतरी काम करायला पाहिजे असं वाटतं. तर मी आपली MSW कुठल्या स्टेजला केलं होतं? मी 49व्या वर्षी केलं होतं. तर त्यावेळेला त्याचाही मला खूप उपयोग झाला. म्हणजे मी पूर्वी असं सांगायचं नाही नाही तू इंग्लिश मिडियम घे, मराठी घेऊ नकोस. मग आता मी असं ते नाही, तू विचार कर, तू ठरव. म्हणजे कम्फर्टेबल. म्हणजे
माझ्या ह्याच्यात तो एमएसडब्ल्यूनी खूप मोठा फरक आहे किंवा मला सुरुवातीला वंचित कोण हे लक्षात यायचं नाही. म्हणजे काही पुरुष सुद्धा मला वंचित वाटायचे, पण आता असं लक्षात येते नाही ते वंचित नव्हते. हे आता लक्षात येईल की वंचित वर्ग कुठला. म्हणजे मी तेच सांगते ना की आपण जे वागत आलो त्याच्या मागची शास्त्रीय कारणं आणि थोडासा काय खूपच परिणाम होतो की आणि एक संघटना म्हटल्यानंतर एक मोठं बळ असतं. आणि मला ते अतिशय महत्वाचं वाटतं की जर म्हणजे मला नेहमी असं वाटतं की माझ्या आजूबाजूचा जर मी व्हायलन्स बघत होते, अर्थात आता तोही खूप कमी झालाय. म्हणजे आता काही बायका तर काय करायला लागल्या, त्या स्वतःच नवऱ्याला मारायला लागल्या मुलांच्या साह्याने. हो, म्हणजे मुलं मोठी झाल्यावर वस्ती पातळीवर नाही का ज्या बायकांना मगाशी सांगितलं ना की ज्यांच्या नवऱ्याने कोयत्याने मारलं त्यांच्या सुनेनी मुलं लहान असताना सुद्धा पहिल्यांदा दंडुक्याने नवऱ्याला मारलं एकदा. कारण तो नुसतं दारू प्यायचा आणि घरात काही बघायचं नाही, त्या घरकाम करून घरातलं बघायच्या. पहिल्यांदा दंडुक्याने मारल्या. मग मुलं ज्यावेळेला मोठी झाली त्या मुलं त्यांना ओरडून गप्प करायला लागली. काय दारू प्यायची असेल ती नाहीतर तिकडे बाहेर जायचं, पण घरात आरडाओरडा मारामाऱ्या करायच्या. त्यामुळे वडिलांनी मग शेवटपर्यंत कधी ते केलं नाही. अशा रीतीने ते हळूहळू आता कमी होत गेलं. आणि आणखी महत्वाचं म्हणजे त्यांची मुलं बहुतेक दारू पित नाहीत. तो दोन प्रकारांनी होतो ना, वडील जर का पित असले तर काही मुलं पितात आणि काही वडिलांसारखं. त्याच्यामुळे 4 1 पितो, 3 जण पित नाही. हो का, एवढं प्रमाण. म्हणजे खूपच चांगलं आहे, खूपच चांगलं आहे ते. आणि सध्याचं जे वातावरण आहे, ज्या या व्यसनाला प्रतिष्ठा मिळालेली आहे त्या वातावरणात हे मला खूप महत्वाचं वाटतं. आणि हे मला वाटतं मुलांना ते व्यावहारिक कळते की व्यावहारिक तोटे किती येते. आणि आईने सुद्धा सुरुवातीपासून सांगितलं तू तुझ्या बापासारखा होऊ नकोस. त्यामुळे आणि त्यांनी पाहिलं, अनुभवलं, त्यामुळे त्यांच्या ते लक्षात आलं आणि ती मुलं खरंच चांगली निघाली. 4 3 चांगली निघाली, एक मात्र पित. पण म्हणजे असं तुला वाटतंय की स्त्री चळवळीमुळे असा बराचसा फायदा होतो? होतो, नक्की होतो. म्हणजे पूर्वी कसं असायचं की एखादी विधवा स्त्री आणि तिने मंगळसूत्र घातलं किंवा कुंकू लावलं, सगळ्या जणी कुजबूज करणं, तिच्याकडे बघणं आणि तिला असं वाटायला लागतं की आपण काहीतरी गुन्हा केलाय. आता तसं नाही, एखादीचे धाडस होणार नाही कुंकू लावण्याचं, पण ते सुद्धा आता कमी झाले. सगळ्या जणी कुंकू लावतात, मंगळसूत्र घालतात. फक्त त्या हळदी कुंकाला जाणं प्रकार मात्र काही अजून पण ते नाही तेवढं होते नाही. म्हणजे असं म्हणजे आता मी एका ठिकाणी गेले तर बाई विधवा होत्या, त्यांच्या मुलाचं लग्न होतं. नवरा असं दारू पिऊन त्या दारूच्याच ह्याच्यामध्ये त्यांनी आत्महत्या केलेली वगैरे. तर त्यांनी मला पत्रिका दिली, द्यायला बोलवलं कोणाकडे. म्हटलं नाही, तुम्ही मला पत्रिका द्या, तुम्ही मला हळद कुंकू. तर ती बाई रडायलाच लागली. त्यामुळे त्यांना ते इतकं जाणवलं. म्हटलं जे काय असेल तुम्ही मला द्या म्हटलं. मग त्यांनी दिली, मग त्यांना ते खूप बरं वाटलं. आणि माझी खात्री आता पुढच्या वेळेला कोणाला तरी ते तिथे जाणार आहे, दुसरं कोणतं त्यांना म्हणणार आहे त्या आपण सुद्धा होतात. या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि ह्याचा मी अनुभव घेतलेला आहे तिथे. आणि तुझं राजकीय भान जे जास्ती जागा आहे, म्हणजे आपण आता आपल्या सगळ्या बायकांच्या संदर्भात पाहतो ना, तर तुला त्याचं कारण काय वाटतं? वडिलांची आमच्याकडे सासरी माहेरी दोन्ही होते. म्हणजे माझ्या माहेरी माझे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते होते, नंतर ते प्रजा समाजवादी पक्षात होते. आणि ते मला पेपर शाळेत असताना असं झालं की मी सगळ्यात धाकटी असल्यामुळे मोठी भावंड लवकर बाहेर पडली. मग मला आई वडिलांचा खूप सहवास मिळाला. तर माझे वडील मला रोज सांगायचे की ही बातमी आहे ना, उद्या त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे, उद्या काय होतंय पुढे त्या बातमीत ते बघ. त्यामुळे मला खूपच जनरल नॉलेज होतं, म्हणजे फंक्शन वगैरे सगळ्यांचं. म्हणजे माझ्या मैत्रिणींच्या तुलनेत बरंच होतं असं मला वाटतं. आणि सासरी तर माझे सासरे राजकीय कार्यकर्ते होते. ते प्रजा समाजवादी पक्षाचे, ते नानासाहेब गोरे, एस.एन. जोशी वगैरे यांच्या प्रचारासाठी म्हणजे खूपच त्यांना घरात पण पुरोगामी विचारायचे होते का? नाही, मर्यादित समतेच्या आणि स्त्री समतेच्या वेळेला सगळ्यांचं असतं की ते आपल्या शेजारच्या ह्याच्यात ज्ञानेश्वर जन्मावा. जातीय बाबतीमध्ये आमच्या घरामध्ये वातावरण चांगलं आहे. नंतर राजकीय बाबतीमध्ये आमच्या घरामध्ये वातावरण चांगलं आहे. म्हणजे मतं देण्याच्या वेळेला कदाचित बदल घडू शकतो की असं सांगत नाही, पण असं ते सांगतात तो आमका उमेदवार असा चांगला आहे, तसा चांगला आहे, तसा चांगला आहे, मग आपल्या पक्षाचा नसला तरी तो आहे.
मग कोणी म्हणेल नाही तुमचं मत वाया जाईल तर ह्याला येण्याची याला शक्यता जास्त आहे, हा खूप चांगला उमेदवार आहे, दोन्हीकडे आपल्या पार्टीचा तर नाहीच आहे कोणी, मग त्याच्यातले कसं निवडायचं. आणि माझ्या सासूबाई म्हणायचं जो घेऊन पाया पडून जाईल त्याला मी मत देणार. म्हणजे हाही प्रकार आमच्याकडे होता. तर म्हणणं असं की त्यावेळेला तरी निदान येतात. आणि असे आताच्या राजकीय परिस्थितीविषयी तू कशी, म्हणजे इंडिया अलायन्स बरोबर काम करत होती किंवा प्रचार करत होती? काम नव्हते करत मी, पण मी माझ्या सगळ्या ग्रुपवर त्याच्याविषयी लिहित होते. म्हणजे इतर म्हणजे कुठल्या पक्षामध्ये सगळ्यात वाईट काय काय चाललेलं आहे ह्या गोष्टींच्या बाबत मी त्या उघड करायला मला फार आवडतं. म्हणजे स्पष्ट जे काही स्वच्छ आहे ते सगळं सांगितलं पाहिजे आणि त्याची माहिती शास्त्रशुद्ध असली पाहिजे. म्हणजे उगाच हा भ्रष्टाचारी असं नाही, त्यांनी काय काय भ्रष्टाचार केले, कुठे नेमका भ्रष्टाचार केला, हा नेमकेपणा मला हवा असतो. दुसरं म्हणजे की आपण मत कोणाला द्यायचे ह्याच्याविषयी सुद्धा मला असं वाटतं की समाजामध्ये खूपच अजून जाणीव जागृती अजिबात नाही. विशेषतः ती बायकांमध्ये नाही असं बायकांमध्ये तर नाहीच. कारण त्या घरातल्या पुरुषांनी सांगितलं तर देण्यामागेच बहुसंख्य बायका असतात. किंवा काय राजकारण त्यात काय आपल्याला पडायचं, ही एक वृत्ती असते जी वृत्ती अजिबात चांगली नाही असं मी सतत माझ्या मैत्रिणींना सांगत असते, त्यांना व्हिडिओ पाठवत असते. मग त्यांना एका मैत्रिणीला मी खूपच असा त्रास दिला, सारखं पाठवून म्हटलं आता मी तुला त्रास देणार नाही, आता मात्र विचार तू केला पाहिजेस की आणि कुठल्या पातळीवर कशाचा विचार करायचा ह्याची सुद्धा आपल्याकडे स्पष्टता पुरुषांमध्ये सुद्धा नाही. म्हणजे एकदा आमची अशी चर्चा चालली होती की तुम्ही मोदींना का मत देणार, तर त्यांनी सांगितलं अहो इथला रिक्षावाला साधं माझं ऐकत नाही, मी सांगते तिकडे येत नाही, मग काय करायचं आता. म्हटलं मोदी येणार आहेत का तिथे. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला नगरसेवक निवडायचा असतो तिथे चांगलं काम करणाऱ्याला द्या. ज्या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक आहे त्यावेळेला महाराष्ट्रासाठी काय केले ते बघा आणि भारताच्या निवडणुकीत देशासाठी बघा ना. हा रिक्षावाला तिथे देशपातळीवरचा लोकसभेतला खासदार, हा कसा काय तुम्ही संबंध लावता. म्हणजे ह्या पातळीवर विचार करायची सुद्धा मतदारांना सगळ्यांना सवय लावायची गरज आहे. आणि याविषयी मी प्रत्येकाशी बोलत असते. आणि स्वतःला तुला आवडेल का उभं राहायला वगैरे? नाही, मला असं वाटत नाही माझ्याकडे ती कपॅसिटी, कारण त्याला खूप आर्थिक आणि दुसरं असं आहे की केव्हाही कोणासाठी धावून जायची तुमची तयारी पाहिजे. घरच्या जबाबदाऱ्या पण नाही एवढं म्हणतात हल्ली, मला काही एवढ्या नाही. माझे मिस्टर खूप सपोर्ट करतात मला, पण माझं काही लेखन वाचन असं जे चालू असतं ना ते मला ते चांगलं वाटतं. ते जास्त चांगलं वाटतं मला. त्यामुळे माझा काही तो पिंड आहे असं मला वाटतं. कोणासमोरही नमस्कार करा तर मला नाही जमणार अजिबात. म्हणजे राजकारणामध्ये कसं तोंड ऐकलं तरी तुम्हाला नम्र व्हावं लागतं, ते नाही मला जमणार. त्यामुळे तसं नाही, पण बोलत मी अखंड असते की काय चांगलं आहे, विरोधकांचं काय वाईट आहे. आणि फेक व्हिडिओज वगैरे जे पाठवून येतात आम्ही दोघे अगदी कष्टपूर्वक मी ते फेक कुठले आहे ते बघून ते उघडकीला आणते. कारण माझं असं म्हणणं की तुम्ही फटकन एखादं मत म्हणता, हा त्यांनी काय ऑनलाईन फंडिंगचे पैसे खाल्ले असतील आणि त्याचा इतका प्रचार होतो की लोक विचारच करत नाही की जो बोलणार आहे तो काय आधारावर बोलतो, त्याला काय कळतंय ह्याचा विचार करत नाही, त्याला काही प्रश्न विचारत नाही. उलट त्या व्यक्तीने आरोप केला की झालं तो सगळ्यांना सांगत सुटतात. आणि त्यामुळे इतकी बदनामी करतात. विशेषतः मेधा पाटकरांच्या बाबतीत मला खूप अनुभव आलेला आहे. मला कुठेही चांगली उदाहरणं देत असताना मी प्रत्येक ठिकाणी मेधा पाटकरांचं उदाहरण देते की किती चांगलं काम आहे, पर्यावरण आहे, शाश्वत विकास आहे. आणि मला इतके ह्या गेल्या काही दिवसामध्ये प्रश्न वाईट विचारलेले आहेत लोकांनी की त्यामुळे मला प्रचंड मनस्ताप होतो. आणि सुदैवाने मी त्यांची माहिती मला शास्त्रशुद्ध असल्याने मी सांगत राहते सतत आणि मुद्दाम उदाहरण देते की तुम्ही विचारच आता पुढच्या वेळेला. वाचनाचं तू म्हणालीस तर तू अक्षरस्पर्शमध्ये आता आहेस ना कार्यकारी, तर तुला काही त्याच्यात बदल करणं किंवा असं काय चालू आहे. म्हणजे खरं अक्षरस्पर्शाचं तसं काम चांगलं चालू आहे. पण आता मी आणि स्नेहलनी मिळून अक्षरगप्पांना आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामध्येही लोक साधारणतः म्हणजे आता यावेळेला आम्ही राही श्रुती गणेशला बोलवलं होतं संविधानावर बोलायला. म्हणजे विषय तिला सांगितला तर तू संविधानाविषयी कुठलाही निवड, पण संविधान या विषयावर बोलायचं. तर आम्हाला संविधान वगैरे किंवा राजकारण ह्याच्याविषयी लोकांना सामाजिक प्रश्न ह्याच्याविषयी लोकांना जागरूकता यावी यासाठी आमची खूप धडपड आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे आम्ही निवडताना, विषय निवडताना, व्यक्ती निवडताना या गोष्टीचा अगदी जरूर विचार करतो. आणि पुढे काय करावं असं वाटतं?
पुढे सध्या आता हे अशाच पद्धतीने आहे ते पुढे जास्ती नाही आहे ते आहे ते लिखा. आणि मग आपण लिहितोय म्हटल्यानंतर लोकही आपल्याला अप्रोच होतात ना. त्याप्रमाणे माझ्या बहिणीने आता मला सेवा दलाच्या विषयी 125 वर्ष साने गुरुजींना झाली, तेव्हा तिने मला सांगितलं की तू राष्ट्रसेवा दलाला साने गुरुजींची ओळख करून दे मुलांना. तर त्याच्यावर मी रोज 5 ते 7 मिनिटाचा ऑडिओ असे श्यामच्या आई नंतर, म्हणजे आई गेल्यानंतर, श्यामच्या सगळ्यांनाच परिचय, आई गेल्यानंतर साने गुरुजींनी पुढे काय काम केलं याच्यावर मी 125 ऑडिओ केले रोज एक याप्रमाणे. आणि मला त्याच्यात हे जाणवलं की आज मुलांना सांगायला खूप चांगले आदर्श त्यांच्यासमोर ठेवावे, चांगले विचार ठेवावे, असं काही सापडतच नाही. म्हणजे एक भाऊराव पाटील किंवा असे की जे पक्षातीत आहेत, नाही तर गांधी नेहरू म्हटलं राजकारण हे काय असे सुरू होतं. त्यामुळे अशा चांगल्या व्यक्तींचे आदर्श समोर ठेवावे अशा दृष्टीने आम्ही ते चालू केलं. त्याला प्रतिसाद चांगला आहे. खूप शुभेच्छा त्यासाठी. अशीच काम करत राहा. वाटलं का?